सोलापूर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, भांडी, सेफ्टी किटचे वाटप सप्टेंबर 2024 पासून बंद आहे। गेल्या 8 महिन्यापासून सदरचे संच वाटप चालू करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघामार्फत राज्याचे कामगार मंत्री, प्रधान सचिव कामगार, राज्याचे कामगार आयुक्त, मंडळाचे सचिव, विभागीय अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग पुणे, सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून देखील दखल घेण्यात आली नाही। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी सोमवारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांसोबत दुपारी 2 वाजता दमानी नगर येथे बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीत महासंघाचे अध्यक्ष साती बशीर अहमद, उपाध्यक्ष साहेबण्णा तेगेळे, महासचिव सिद्धार्थ बोराडे यांनी आयुक्तांना जाब विचारले की सप्टेंबर 2024 पासून आजपर्यंत गृहोपयोगी वस्तू संच, सेफ्टी किटचे वाटप कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आले, त्याचा खुलासा मागितला। त्याचे उत्तर आयुक्तांनी दिले नाही। सोलापूर शहरात 2 ठिकाणी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे, त्याची माहिती आयुक्तांना नाही, तसे वर्तमानपत्रातून प्रशासनाने जाहीर केले नाही। महासंघाचे अध्यक्ष साती बशीर अहमद यांनी कामगार मंत्री, मंडळाचे सचिव आणि अप्पर कामगार आयुक्तांना फोन करून 8 महिन्यापासून वाटप बंद असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पूर्ण महाराष्ट्र राज्यात वाटप चालू असून सोलापुरात वाटप बंद करण्याचे कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नाही, असा खुलासा बैठकीत देण्यात आला। शेवटी आयुक्तांनी सांगितले की सोलापूर शहर व जिल्ह्याचे वाटप मुळेगाव, तांडा, हैदराबाद रोड, सोलापूर या ठिकाणी अधिकृतपणे चालू आहे, परंतु सोलापूर विद्यापीठ शेजारी वाटप चालू झाल्याची माहिती मला आता प्राप्त झाली असून मला मंगळवार 1 दिवसाची मुदत द्या, वाटपाचे व इतर प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढतो, असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी सांगितल्यानंतर महासंघाने आमचे आंदोलन गुरुवारी आहे, तुम्ही निर्णय घेऊन कळवा, असे उत्तर महासंघाच्या वतीने देण्यात आले। या बैठकीत कामगार संघटना महासंघाचे 50 पदाधिकारी उपस्थित होते। बुधवारपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश पुणकर यांच्या राजीनाम्यासाठी कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा गुरुवारी दिनांक 29 मे रोजी जिल्हा परिषद चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्या वतीने दिलाय। या पत्रकार परिषदेत महासंघाचे साती बशीर अहमद, महासचिव सिद्धार्थ बारोडे, छगन पंढरे, अशफाक शेख, शिवाजी कांबळे, कॉम्रेड एजाज शेख, रफिक हणगी, रियाज शेख यांनी दिली। वाटप चालू आहे। सोलापूरमध्ये वेगळ्याने असं काय आदेश वगैरे देण्यात आलेला नाही, परंतु या ठिकाणी 7 महिन्यांपासून सप्टेंबर 2024 पासून वाटपाचं कामकाज बंद आहे आणि जे लेबर आहे ते रजिस्ट्रेशनसाठी 11 तालुक्यातून या ठिकाणी गाडीचं खर्च करून एक वेळ यावं लागतं त्यांना कामाचं काढा करून, तर त्या ठिकाणी तालुका सुविधा केंद्र नेमण्यात आलेले आहे, त्याच ठिकाणी त्या कामगारांचं तक्रारचं निवारण होत नाही। जो कर्मचारी स्टॉक त्या ठिकाणी आहे तो प्रशिक्षित नाही, आलेल्या अनुदानाचं नियोजन यांच्याकडे नाही आणि साहित्य वाटपाच्या संदर्भात महिला चेंगराचेंगरीमध्ये जखमी होत आहे। आणि यापूर्वी देखील आपण बघितला तुळजापूर रोडला आणि मुळेगाव रस्त्याला वगैरे अपघात झालेले आहेत, तर कामगार उन्हामध्ये उभारून त्या ठिकाणी 2-3 कामगारांचा मृत्यू देखील झालेला होता। अशा घटना घडलेल्या असताना त्या ठिकाणी आम्ही शासनाला हे सांगितलं की जे कंत्राटदार आहे, जो वाटप करणारा, त्या वाटप करणाऱ्या कंत्राटदाराने जो राज्य शासन आणि मंडळासोबत जो करार केलेला आहे, त्या करारामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की जिल्ह्यामधले जे 11 तालुके आहेत त्या 11 तालुक्यातल्या कामगारांना ते साहित्य घेण्यासाठी सोयीस्कर होईल सगळ्यांना, या हिशोबाने शहराच्या मध्यभागी तो सेंटर असावा अशा प्रकारचं करारमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। परंतु आज मुळेगाव तांडा या ठिकाणी तो चालू होता, आज अचानक तो रद्द करून विद्यापीठ जुळे सोलापूर पुन्हा नाका विद्यापीठ पुणे नाक्याच्या बाजूला चालू करण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आता एक फोटो व्हिडिओ आहे आमच्याकडे, पाहिजे तुम्हाला दाखवतो आम्ही, त्या ठिकाणी सुद्धा त्या कामगारांची पिण्याच्या पाण्याची, सार्वजनिक शौचालय, बाथरूम वगैरे कुठल्याही प्रकारची सवलत नाही, परंतु त्याचं अनुदान मात्र प्रशासन लाटतंय, ठेकेदार लाटतंय, अशा प्रकारची आमची तक्रार होती। आमची विनंती एवढीच होती सरकारला की सरकारने पूर्वी आज 2-2 वर्ष झालं, आज आम्ही पाठपुरावा करतो, एवढी मोठी फळी झालेली आहे, पण